नमस्ते. हरि ओम. श्री गणेशाय नमः. ओम श्री हरि विष्णु. ओम ध्यायेत् सत्यं गुणातीतं गुणत्रय समन्वितं लोकनाथं त्रिलोकेशं कौस्तुभाभरणं हरिं नीलवर्णं पीतवासं श्रीवत्सपदभूषितं गोविन्दं गोकुलानन्दं ब्रह्मादैरपि पूजितम्. हरि ओम. सत्यनारायणं देवं वन्देऽहं कामदं प्रभुं लीलया विततं विश्वं येन तस्मै नमो नमः. श्री गणेशाय नमः. देवपूजेचे विधी हा ग्रुप आम्ही नुकताच जो स्थापन केला आहे त्यात मी, अरुण देशमुख साहेब आणि रामभाऊ पाटील साहेब असे तिघ जण सध्या या ग्रुपचे ऍडमिन आहोत. आणि आम्ही काही उद्देशाने या ग्रुप काढला आहे ते आपणास सांगावे. आणि सत्यनारायण पूजा ज्याने आम्ही ग्रुपची सुरुवात करणार आहोत तिची प्रस्तावना म्हणून हा एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ आम्ही बनवला आहे. अशा प्रकारे अर्ध्या तासाचे सत्यनारायण पूजेचे 7-8 व्हिडिओ आम्ही बनवू. आणि सत्यनारायण पूजेची जी पोथी आहे जी मी ग्रुपवर टाकलेली आहे ती पोथी मी या ग्रुपवरती संपूर्ण 8 भागामध्ये वाचून दाखवणार आहे. त्यामध्ये असं होईल की ग्रुप आपणा सर्वांना पूजेचे मंत्र कसे म्हणावे आणि त्याचा अर्थ काय हे समजेल. आणि ग्रुपचा जो उद्देश आहे की ग्रुपच्या मेंबरनी स्वतः पूजा सांगणे किंवा करणे यामध्ये प्रावीण्य मिळवावं आणि आपल्या घरामध्ये पूजेचा आनंद स्वतः घ्यावा. मी थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव आहे राजीव सोहनी. मी मानकर चौक, वाकड, भिसलिंग पाम इथे राहतो गेले 8 वर्ष. मी बी इलेक्ट्रिकल मुंबईचा आहे आणि ही माझी हॉबी म्हणून मी रिटायरमेंट नंतर चालू केलंय. सध्या वय वर्ष 75. दुसरे आमचे अरुण देशमुख साहेब आहेत निसर्ग पूजामध्ये. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. आणि तिसरे आमचे रामभाऊ पाटील साहेब आहेत. ते ज्योतिषशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले असे एक सज्जन आहेत. आम्ही तिघ समविचारी असल्यामुळे आम्ही असा विचार केला की पूजा करणं सगळ्यांना आवडतं, पण ती कशी करावी हे माहित नसतं. पूजेच्या पोथ्या मिळतात पण त्या पोथ्यावरून ती कशी सांगावी हे समजत नाही. तर या पूजेसंबंधी माहिती असावी या उद्देशाने आम्ही हा ग्रुप काढलाय. ग्रुपवरती ज्या शंका असतील मनामध्ये त्या आपण मांडू शकता. आणि हे जे व्हिडिओ आम्ही सांगणार आहोत त्यातून आम्ही जी पोथी आम्ही सर्क्युलेट केलेली आहे ग्रुपवर ती पूर्णपणे म्हणून दाखवली जाईल, तिचा अर्थ सांगितला जाईल. आणि अशा प्रकारे आपल्या सर्व सभासदांना सत्यनारायण पूजेची माहिती होईल.
एकदा हे झालं की आम्ही पुढचं गणेश पूजा घेणार आहोत. गणपती बसवणे, पूजा करणे हा सर्व जो विधी आहे, त्याचे मंत्र आहेत, त्याचे पण असे 8 भाग असतील प्रस्तावाने सकट. आणि गणेश पूजाचं समग्र वर्णन त्याच्यावरती आपल्याला सापडेल. ते झाल्यावर तिसरी पूजा मंगळा गौर म्हणून असते. तिच्याबद्दल संपूर्ण माहिती अशाच प्रकारे 8 भागात दिली जाईल आणि त्यामुळे मंगळागौर पूजेची पण सर्वांना माहिती होईल. आणि चौथी एक पूजा लोकांना जी करायला लागते, सारखी करतात, ती वास्तुपूजा. म्हणजे जेव्हा आपण नवा फ्लॅट घेतो किंवा नवा बंगला बांधतो तेव्हा त्यात प्रवेश करायच्या आधी पूजा करायला लागते. तसंच कोणी प्रवेश करू शकत नाही असं नाही, पण कोणी करत नाही. कारण त्या वास्तुदेवतेला प्रसन्न करूनच मग आत जायचं असं शास्त्र सांगतं. अशा प्रकारे सुरुवातीला 4 पूजा आम्ही एका मागून एक या ग्रुपवर घेणार आहोत. आपण आमच्या बरोबर राहावे. आपणास या सर्व पूजांची सर्व माहिती होईल. आणि मी तुम्हाला एक प्रॉमिस देतो की 3-4 महिन्यात तुम्ही स्वतः या पूजा बाहेर पण सांगू शकाल. आणि अर्थातच आपला उद्देश तो नाही, आपला उद्देश आहे आपल्या घरात करणे. तो उद्देश सफल नक्कीच होईल आणि आपल्याला स्वतः पूजा करण्याचा आनंद मिळेल आणि त्या पूजेमधनं काय साध्य होणार आहे ते पण समजेल. तर पूजेची माहिती ही सत्यनारायण पूजा ही आज परंपरेने चालत आलेली आहे. ही केव्हा करावी, कुठे करावी, कशी करावी, तर याचं उत्तर असं आहे की ही सत्यनारायण पूजा कुणीही करू शकतो. दुसरं, ही केव्हा करावी, तर यासाठी असं सांगण्यात आलेलं आहे की पौर्णिमेला, दर महिन्याला पौर्णिमा येते ना, त्या दिवशी पूजा करावी किंवा सूर्य संक्रांतीच्या दिवशी पूजा करावी. आता संक्रांतीचा दिवस पटकन सापडत नाही, पण पौर्णिमा सगळ्यांना सापडते. याप्रमाणे आपली इच्छा असल्यास आपण 12 पूजा दरवर्षी करू शकता. अर्थातच 12 पूजा करणं हे प्रॅक्टिकल नाहीये, तर निदान वर्षातनं एकदा एका पौर्णिमेला तरी ही पूजा करावी. तर कुठली पौर्णिमा आपण सिलेक्ट करायचं. काही लोक श्रावण महिन्यात करतात, त्याला काही बंधन नाही, ते तुमच्या मर्जीवर आहे. कोठे करावी, तर स्वतःच्या घरी करावी सगळ्यात चांगलं. ते शक्य नसेल ते एखाद्या मंदिरात जाऊन करावी, ते पण चालेल. आपण मंदिरात जाऊन केली तरी चालेल. कशी करावी, तर ही पूजा करताना थोडीफार पंचांगाची माहिती असली पाहिजे की पंचांगात चांगला दिवस, शुभ दिवस, उत्तम दिवस असं लिहिलेलं असतं. शक्यतो त्या दिवशी करावी. एकादशी किंवा संकष्टी या दिवशी पूजा केली तर चालते. फक्त त्याचा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असा येतो की त्या दिवशी उपास असतो. त्यामुळे जर पूजकाला उपास असेल किंवा येणाऱ्या सगळ्या भक्तांना उपास असेल तरी प्रसादाची गडबड होते. सत्यनारायणाचा प्रसाद उपासाचा असं करत नसतात. गणेश प्रसाद सुद्धा मोदक वगैरे गणेश पूजा तर गणेश जयंतीलाच होती. पण ही पूजा एकादशी किंवा संकष्टी चतुर्थीला यासाठी शक्यतो करू नये. करायला हरकत काही नाही, पण त्याची उपास असतो खूप येणाऱ्या लोकांना आणि त्यांची पंचायत होते. आता पुढचा प्रश्न असा आहे की पूजा का करावी किंवा करावी का, कशाला करायची पूजा. आजकाल तरुण पिढी जी आहे
त्यांना एक आहे की तुम्ही त्यांना फायदा सांगितल्याशिवाय काय का करायची नाही करणार. का करायची पूजा? त्याचं अगदी साधं उत्तर आहे. आपण सर्वजण आपल्याला आयुष्यात जे जे काही चांगलं मिळालंय, वाईट पण मिळतं, त्रास होतो, पण जे चांगलं मिळालंय त्यावेळेला ज्याची देवावर श्रद्धा आहे तो असं समजतो की हे मला ईश्वराच्या कृपेने मिळालं आहे. मग तुम्ही म्हणाल त्रास झाले ते पण ईश्वराच्या कृपेने मिळाले का? नाही, ईश्वर कधी त्रास देत नाही. परमात्मा ही अशी शक्ती आहे जी फक्त तुम्हाला आनंदच देते. परमात्म्याला आनंद म्हणतात, स्वानंद, ब्रह्मानंद. तिथे त्रास दुःख याचा समावेशच नाही. मग त्रास का होतो? पुढचा प्रश्न. तर आपलं शास्त्र असं सांगतं की तो आपल्या कर्माचं फळ आहे. गेल्या जन्मी जी आपण कर्म केलेली आहेत ती या जन्मी फळतात आणि आपल्याला त्रास होतो. आता या दुःख मानण्यापेक्षा माणसाने सुख मानावं, कारण हे जे कर्माचं परिणाम आहे तो भोगूनच संपवायचा असतो आणि तो आपण भोगून संपवतो. हे कर्माचं फळ जेव्हा आपण भोगून संपवतो तेव्हा ते संपतं, वाईट कर्म संपून गेली. आता ही कर्म भोगताना आपलं रक्षण व्हायला पाहिजे ना. कर्म भोगायचं सामर्थ्य आलं पाहिजे, कर्म भोगायची ताकद मनाची शरीराची असायला पाहिजे. ईश्वराच्या भक्तीने किंवा या पूजेने ती ताकद मिळते आणि आपण आपले कर्माचे भोग लीलया भोगू शकतो. हा सर्वात मोठा पूजेचा फायदा आहे. पूजा म्हणजे काही नाही, थँक्यू गॉड. आपल्याला काही कोणी दिलं तर आपण थँक्यू म्हणतो की नाही. पण ज्या देवाने आपल्याला इकडे इतकं सगळं दिलेलं आहे त्याला साधं थँक्यू म्हणणं हे आपलं काम नाही का? पूजा करणं म्हणजे हे थँक्यू म्हणणं आहे. तुम्ही नुसतं वंदनेच्या बरोबर थँक्यू म्हणून ते पण थँक्यू होईल, पण प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे. आपल्या पंडित लोकांनी, आपल्या धर्मसिंधू ग्रंथांनी, आपल्या सर्वांनी पूजा हे त्याच्यावर सांगितलेला उपाय, हाऊ टू थँक गॉड बाय डुईंग पूजा. आता दुसरं एक कारण आहे, थँक्यू गॉड साठी पूजा केली. दुसरे कारण असं की काय कुल परंपरा असतात. म्हणजे आई वडिलांनी किंवा कुणीतरी असं ठरवलेलं असतं की आपल्या घराण्यामध्ये एक सत्यनारायण होईल दरवर्षी किंवा गणपती बसव. आता ही परंपरा पाळणं हे पुत्राचं कर्तव्य आहे असं आपलं शास्त्र सांगतं. नाही पाळणार काय होईल? नाही पाळत जा. तरुण पिढी असं म्हणेल नाही पाळणार. तर त्याला एकच सांगावं असं वाटतं की तुम्ही न पाळल्याने काही वाईट होणार नाही, पण तुम्ही जर पाळलं तर तुमचे जे पितर आहेत आत्मे, बापाचे आईचे, यांनी ही परंपरा निर्माण केलेली आहे, त्यांना आनंद होईल. तर पितरांची प्रसन्नता कुलपरंपरा असल्यास देवी नवरात्री मी बसवेन कुलपरंपरा आहे. आपण देवी पूजा पण नंतर बघणार आहोत. ही परंपरा जर तुम्ही पाळली तर पितरांना प्रसन्नता मिळते आणि पितर प्रसन्न झाल्यास त्या माणसाला पण फायदा होतो, कारण तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण केलंय म्हणून ईश्वर प्रसन्न होतो. तिसरं एक कारण असतं नवस फेडणे. बरेच लोक नवस करतात की मला मुलगा झाला तर मी सत्यनारायण करेन दरवर्षी श्रावण महिन्यात. माझं लग्न होत नाही, ते झालं तर मी सत्यनारायण करेन. एक सत्यनारायण ही एक अशी पूजा आहे जी प्रचिती दिल्यावरच करायची असते.
मला मूल झालं तर देवा मी दरवर्षी सत्यनारायण करेन, आणि मूल होतं. आता हे मूल झाल्यावर तुम्ही जो शब्द दिलाय देवाला, तो पाळणं तुमचं काम आहे. देवाने आपला शब्द पाळला. तर नवस फेडण्यासाठी सुद्धा लोक पूजा करतात. काही लोक नुसत्या आनंदासाठी पूजा करतात. आपल्याला धर्माचं ज्ञान व्हावं, यातून काय आनंद मिळतो तो कळावा म्हणून वर्षात एक वेळ तरी लोक पौर्णिमेला पूजा करतात. आता तुम्ही जर बघाल तर सत्यनारायण पूजा ही एक इव्हेंट आहे. आजकाल मॉडर्न लोक इव्हेंट म्हणतात ना. इव्हेंट मध्ये काय असतं, तुम्ही इव्हेंट मॅनेजर नेमता, तो येऊन सांगतो असं करा असं करा असं करा. सत्यनारायण ही पण इव्हेंट आहे, फॅमिली इव्हेंट आहे. फॅमिली एकत्र येते. फॅमिली म्हटल्यावर सगळे काका मामा भाऊ सगळे येतात, त्यांना शक्य आहे ते येतात, एकत्र जमतात, गप्पा मारतात. जे कधी येणार नसतील ते एकत्र येतात, तेव्हा इव्हेंट आहे. प्युअर स्वानंद मिळावा, आनंद मिळावा. मला जाणून घ्यायचंय की आपला धर्म काय आहे, मला जाणून घ्यायचंय. आपण हिंदू लोकच असे आहोत जे आपण धर्माबद्दल अतिशय तुच्छतेने वागतो, आणि हा हिंदूंचा मोठा अवगुण आहे असं मी म्हणेन. तुम्ही जर मुसलमान ख्रिश्चन जर बघितले, काय वाटेल झालं तरी धर्माची आज्ञा मोडणार नाही. याला म्हणतात धर्मावर श्रद्धा. आपण हिंदू, आपणच सगळे आपले दुश्मन आहोत. हिंदूचे सगळ्यात मोठे शत्रू हिंदूच आहेत, बाकीचे लोक नाही आहेत. आता ही पूजा भगवान विष्णूची आहे. ही पौराणिक आणि वैदिक अशा दोन्ही पद्धतीने करतात. याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तुळशी दल 108 किंवा 1000 समर्पण करणे, सत्यनारायणाची कथा सांगणे आणि ऐकणे, असे जे काय आहेत, आणि पूजा करणे, हे सर्व व्यवस्थित शास्त्राप्रमाणे करणे हे आनंदाचं ठरतं. आता ही पूजा सायंकाळी करणे सगळ्यात चांगलं. प्रॅक्टिकली लोक सकाळी करतात, पण सायंकाळ ही फार उत्तम काळ आहे. त्यावेळेला काही बंधन नसतं, लोकांचं काम झालेलं असतं, नोकरीवर जाणारे सुद्धा येऊ शकतात. पूजेनंतर कथा सांगून झाल्यावर जेवण होतं. जेवणानंतर सगळे लोक एकत्र जमून भजनं गाणे, गाणी म्हणणे, कोणाला नृत्य येत असेल तर देवासमोर करणे, हे सगळं करणं सत्यनारायण पूजेमध्ये चालतं. तेव्हा आपल्या कलेचं प्रदर्शन घरच्या मेंबर समोर, इव्हन बायका सुद्धा करतात. घरच्या मेंबर समोर करायला त्यांना लाज वाटत नाही. घरातली स्त्री सुद्धा घरच्या मेंबर समोर नृत्य करू शकते, त्यात तिला लाज वाटणार नाही. ते काही बाहेरचे लोक नाहीत, आपलेच लोक आहेत. आता संध्याकाळी केलं तर जेवण अर्थातच उशीर, जो पूजा करणारा निदान मोठी माणसं त्यांनी उपवास करावा असं अपेक्षित आहे. लहान मुलांना बंधन नाहीये. लहान मुलं ही देवासारखी असतात, त्यांनी जेवण केलं नॉर्मल तरी चालेल, फक्त मांसाहार करू नये. तर जेवण होईपर्यंत आपण मोठ्यांनी, घरातल्या मोठ्यांनी, निदान जो पूजा करणारे त्यांनी आणि त्याच्या घरातल्या मोठ्यांनी फलाहार, खिचडी खाणे, वऱ्याचे तांदूळ खाणे, दूध पिणे, दही चालेल, चहा चालेल, कॉफी चालेल, रताळी चालतील, बस झालं की. आणि किती खायचं? डाएट करता ते माझ्यापेक्षा कमी खाताना, एक दिवस खा, असं काय झालं. आणि संध्याकाळी कथा सांगून झाल्यावर मग जेवण करा. जेवण झाल्यावर घरात रात्री 12 वाजेपर्यंत नृत्य, गायन सगळं चालू दे. गाणी म्हणा, भजनं म्हणा, डान्स करा, गरबा करता तसं करा. अशा प्रकारे ही पूजा सेलिब्रेट करायची असते. हे
काय झाले, पूजा आहे घरामध्ये, कटकट आहे, केव्हा तो भटजी जातो एकदा समजत नाही. मुलांना भूक लागली, असं नाही पाहिजे. आनंद, ही आनंदासाठी पूजा आहे आणि तशीच केली पाहिजे. आता हे केव्हा होईल, जेव्हा आपल्याला स्वतःला पूजा सांगता येईल तेव्हाच होईल. जेव्हा तुम्ही येणाऱ्या भटजीच्या मर्जीवर आहात, तो केव्हा येईल तेव्हा लवकर, तेव्हा तो पण हे होणं शक्य नाही ना. घरातल्या मोठ्या माणसांनी पूजा सांगावी, लहानांनी ती करावी, बस. आणि काय करायचं, पूजेची पोथी, सत्यनारायणची कथा आहे, ती फार अर्थपूर्ण आहे. त्याच्यातनं अनेक प्रकारे बोध मिळतो. जेव्हा कथा आम्ही सांगू तेव्हा ते सांगण्यात येईल. तेव्हा श्रद्धा आणि शरण भाव हे यात महत्वाचं आहे. पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे श्रद्धा. तुम्ही करता त्यावर तुमचा विश्वास पाहिजे आणि शरण भाव पाहिजे. हे देवा, तू विश्वाचा स्वामी, आज माझ्या घरी आलायस, तेव्हा त्याच्या पुढे मस्तक टेकवून त्याला शरण जाऊन आनंद सेलिब्रेट करायचा, ही वृत्ती पाहिजे. आणि ही वृत्ती जेव्हा असेल तर पूजा सफल होते. नंतर देवाचं विसर्जन करतात, ते दुसऱ्या दिवशी केलं तरी चालतं, त्याच्या अक्षता घेऊन ठेवायच्या. तर अशी पूजा सर्वांनी करावी, एकदा तरी करावी, त्याचा आनंद केल्यावरच समजेल. आता मी ग्रुपवरती सत्यनारायण पूजेचे पोथी, आरतीचा संग्रह आणि काही डायग्रॅम, आकृत्या पाठवले, तर आपण कृपा करून त्याचे प्रिंट काढावे. आता हे प्रिंट काढणं अवघड राहिलं नाहीये, ऑनलाईन प्रिंटिंग होतं. तुम्ही त्या प्रिंटरकडे व्हॉट्सअप केलं की तो तुम्हाला प्रिंट करून घरी आणून देईल, किंवा काय ते दुसरी व्यवस्था करून. हे एकदाच करायचंय. एकदा तुम्ही प्रिंट काढलीत, काढताना 2 काढा पाहिजे, एक स्पेअर मध्ये काढा, किंवा तुम्हाला परत काय काढायची जरूर नाही, ती तुम्हाला आयुष्यभर पुरेल. त्यानंतर पूजेच्या दिवशी सामान नीट जमा करायला लागतं, तयारी करायला लागते. त्यात परत संध्याकाळची पूजा बरी पडते, कारण दिवसभर तुम्ही सगळं सामान जमा, अरेंजमेंट सगळं करू शकता. त्याचा प्रसाद स्पेशल असतो सत्यनारायण पूजेचा. शिरा, तूप, हे जे पदार्थ आहेत ते बहुतेक स्त्रियांना ते माहीत असतं. ते समप्रमाणात घेऊन सवा 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 असं घेऊन प्रसाद केला जातो. पूजेला रेशमी सोवळं वस्त्र किंवा स्तुती धुतलेलं वस्त्र हे वापरायचं असतं. धोतर म्हणा किंवा जब्बा म्हणा, हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे, पण तरी मी सांगतो. पूजेला कोण बसतं, तर नॉर्मली यजमान म्हणजे घरातला जो तरुण कर्ता पुरुष असतो तो बसतो, त्याची पत्नी, दोघं बसतात. पण समजा पत्नी कामात असेल, ती म्हणाली मला काय जमणार नाही, तर यजमान एकटा पूजा करू शकतो. आणि त्यावेळेला घरातल्या मोठ्या माणसांनी, वडिलांनी, आईनी, कुणीही, त्याच्यावर काही बंधन नाहीये, कुणीही ही पूजा सांगू शकतो. तर सर्वांनी पूजा असताना ती श्रद्धाने ऐकावी. आता घरात पूजा चालली, आपण बाहेर जाऊन क्रिकेट खेळतोय, असं नाही केलं पाहिजे. हा पूजेचा, देवाचा अपमान आहे. आणि तुम्हाला मान ठेवायचा नसेल तर पूजा करू नका, पण अपमान करू नका. तुम्हाला वांछित फल, ज्यासाठी तुम्ही पूजा करताय, ते पाहिजे असेल तर श्रद्धा, शरणभाव तुम्हाला पाहिजे, की आज विश्वाचा स्वामी माझ्या घरी आलेला आहे, वर्षात एकदा आलेला आहे. आणि साधा पाहुणाला तिथे मग चहा बिया काय काय देता ना तुला, तो विश्वाचा स्वामी आहे. त्यांनी वेळ काढलाय तुझ्या घरी यायला, नाही तर तू काय आहेस. तो तुला पाहिजे ते देऊ शकतो, फक्त तुला श्रद्धा आणि शरणभाव पाहिजे. फक्त माग, बस. खोटी मागायची आहे.
श्रद्धेने माग, पायावर डोकं ठेवून माग, शरण ठेवून माग. देवा, मोठ्याने मागू नको, मनात माग. ते झालंच म्हणून समजा. तर हे महत्व पूजेचं लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे सर्वांनी पूजा करावी. तर अशा प्रकारे मी पूजेबद्दल तुम्हाला जनरल माहिती दिलेली आहे. आता 2 ते 8 आम्ही जी पोथी तुम्हाला पाठवलेली आहे ती मी म्हणून दाखवणार आहे पार्ट मध्ये, आणि म्हणताना सगळ्या मंत्रांचा अर्थ पण सांगणार आहे मराठीमध्ये. किंवा तुम्ही नुसता मंत्र म्हटला आणि त्याचा अर्थ तुम्हाला माहित नसेल तर ते नुसती पोपटपंची होते. तुम्हाला माहित पाहिजे आपण काय म्हणतोय. गायत्री मंत्र मी म्हटला, अर्थ काय माहित नाही, त्याला अर्थ नाही, तुम्हाला माहिती पाहिजे. आता माझ्याबद्दल थोडी माहिती देतो. मला माझी स्तुती करायची आहे, पण मी गेले 4 वर्ष, म्हणजे साधारण आता नाही, आता माझ्या पायाच्या त्रासामुळे बंद केलंय, पण साधारण आता मी 75 आहे, पण एक 66 ते 70 वर्षापर्यंत 4 वर्ष मी जवळजवळ 50 पूजा केलेल्या आहेत. त्यातले 2 वर्ष मी मुंबईत केले आहेत, 2 वर्ष पुण्यात केले. मला पूजेचं पूर्ण ज्ञान आहे. पूजा कशी करायची पूर्ण ज्ञान आहे, ते मी शिकलेलो आहे योग्य लोकांच्याकडे जाऊन. आणि त्यामुळे मी तुम्हाला जे सांगेन ते ऑथेंटिकच असेल. मंत्राचे उच्चार बरोबर होणं महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे मी ही प्रस्तावना आता आवर्ती घेतो. आपण हे ऐकावं आणि पुढच्या याच्यापासून 2 ते 7 सर्व पूजेची मी म्हणेन, आणि ती आपण आपल्या संग्रही ठेवा. ते व्हिडिओ ग्रुपवर असतीलच ते. आणि अशा प्रकारे आपल्याकडे ते कधीही तुम्हाला ऐकता येतील. तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही ते ऐकू शकाल. आणि आपणा ज्या काही शंका असतील त्या तुमच्या जवळ न ठेवता कृपया ग्रुपवरती विचारा. चर्चेमधूनच ज्ञान मिळतं. असं सांगून मी आपली प्रस्तावना आवर्ती घेतो. आपण सर्व आपला ग्रुप जॉईन केला आहे, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्याला हा ग्रुप जॉईन केल्याबद्दल बरं वाटेल ही आमची जबाबदारी आहे, आणि ते वाटेल अशी मी तुम्हाला खात्री देतो. तेव्हा मी आपला निरोप घेतो. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.